Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे नाना शास्त्र विचारणे कनिपुनो षड्धर्म संस्थापकौ लोकानां हितकारिणो त्रिभुवनमन्यो शरण्याकरौ श्री राधा कृष्ण पदारविंद भजनां देन मत्तालिकौ वंदे रूप सनातनौ रघुजुगो श्रीजीव गोपालकौ सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् उपोहनं च वेदैश्च सर्वे अहमेव विद्य वेदान्तकृत वेदविदेव च. हरे कृष्ण. तर आज आपण पाहत आहोत भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचा श्लोक नंबर 14 आपण पाहणार आहोत. ओके, तर आपण श्लोक पाहूया. मी श्लोक शेअर करतो. चल श्लोक वाचूया. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. कोणाला रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. म्हणजे अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. हरे कृष्ण. तर आपण वाचूया अनुवाद आणि तात्पर्य. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात जे पावसातून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो. इथे जर आपण पाहिलं तर जो 10व्या श्लोक पर्यंत भगवान आपल्याला निष्काम कर्मयोग करायला सांगत होते. पहिल्या दोन श्लोकांमध्ये अर्जुन प्रश्न विचारत होता की मी काय करू. मग भगवंतांनी बोलायला चालू केलं आणि पहिल्या 10 श्लोकानंतर 10 पर्यंत त्यांनी भगवंतांनी निष्काम कर्मयोग सांगितलं. नंतर 10 ते 16 ते आता कर्मकांड बद्दल सांगत आहे की काय कसं यज्ञ आणि कर्मकांड जे असते व्यवस्था त्याच्याबद्दल सांगत आहे. तर इथे आज जे आहे ते यज्ञ बद्दल सांगत आहे ते की कसं प्रोसेस चालू होतं. म्हणजे एक सर्कल आहे एक. ओके ठीक. तर इथे भगवान सायकल एक सांगत आहे तिथे की जे सर्व जीवात्मा आहेत ते जीवात्मा जे आहेत ते सर्व जीवात्मा आहेत ते कशावरती जगतात. आपण कशावरती जगतो. आपण सगळे
अन्नावर जातात. तर अन्नात भवंती भूतानी, ते जेवढे जीवात्मा आहेत, ज्यांनी शरीर धारण केलंय, मग ते पशु असू दे, पक्षी असू दे, मनुष्य असू दे, कोणी असू दे, त्यांना अन्न लागतं. त्यांना तर अन्नात भवंती भूतानी. आणि हे अन्न कशामुळे येतात? पर्जन्यात अन्न संभवा. आणि पर्जन्य म्हणजे पावसामुळे हे अन्न येतं. आणि यज्ञात भवती पर्जन्य. तर हे भगवान सायकल सांगत आहे की जीव अन्नावरती जगतं. अन्न पर्जन्य म्हणजे पावसामुळे येतं. पाऊस कशामुळे येतो? यज्ञामुळे येतो. तर बहुतेक लोकांना आश्चर्य वाटतं की यज्ञामुळे पाऊस कसा येऊ शकतो? हे तर एक सायकल आहे. जून महिना आला की पाऊस पडेलच, बरोबर? जून महिना आला की पाऊस पडलाच पाहिजे. इज इट राईट? येस हरे प्रभूजी, राईट, बरोबर. येस. हरे कृष्ण. पण जिथे अकाल असतो, मग तिकडे जून महिन्यात पाऊस का नाही पडत? 2-2, 4-4 वर्ष, कधी कधी 10-10 वर्ष पाऊस पडत नाही. का? कारण ती जी जागा आहे ती कधी कधी जे काही जे जागा असतात ते खूप, तिथे जेव्हा पाप होतात तेव्हा मग हे पाऊस आणि अकाल, सुखा हे सगळे असे जे काय म्हणतात लक्षणं तिथे दिसावं लागतात, असल्या ठिकाणी दिसायला लागतात. मग तिथे पाऊस. पण जर तिकडे यज्ञ केला तर तिकडे पाऊस पडायला चालू होतं. हे भगवान सांगतात आहे. तर अन्न, जीव जे आहे अन्नावरती जगतं. अन्न पावसामुळे येतं, पाऊस यज्ञामुळे येतो. आणि यज्ञ कशामुळे येतं? यज्ञ कर्म समजवा. तुम्ही तुमची कर्म करा तर हे यज्ञ पण जे आहे ते यज्ञ कर्म समुद्भव. तर तुमच्या कर्मामुळे पण हे यज्ञ होऊ शकतात. असं तर याचं जे मराठीचं ट्रान्सलेशन आहे, मी परत एकदा वाचतो इथे. ते भगवान सांगतात, सर्व प्राणी मात्रे अन्नधान्यावर जगतात, जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून. आपल्याला जे कर्म जे आहेत, जे कोणी ब्राह्मण असेल, कोणी क्षत्रिय असेल, कुठल्याही वर्णाचं असेल, तर त्याच्याप्रमाणे जे त्याची जी कर्म आहेत त्याच्याप्रमाणे जर तो करेल तर ते कर्मापासून त्याला ते यज्ञ उत्पन्न होतं. तर इथे प्रभुपादजी खूप चांगले चांगले पॉइंट सांगत आहे. ते आपण पाहिलं पाहिजे की आपण तात्पर्य वाचू. कोणी वाचेल तात्पर्य? खूप चांगलं तात्पर्य आहे. येस माताजी, अर्चना माताजी. एक श्लोक आहे, तो पण वाचू का? नाही गरज आहे, श्लोक नाही वाचता तरी चालेल. भगवद्गीतेचे महान भाष्यकार श्री बलदेव विद्याभूषण लिहितात, तो श्लोक आहे. त्याच्यानंतर भगवान जे यज्ञ पुरुष किंवा सर्व यज्ञांचे भोक्ता म्हणून जाणले जातात, ते सर्व देवदेवतांचे अधिपती आहेत. ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात, त्याचप्रमाणे देवदेवता भगवंतांची सेवा करतात. इंद्र, चंद्र आणि वरुण यासारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. वेद आपल्याला हरे कृष्ण. इथे काय, इथे भगवान काय, इथे प्रभुपादजींनी एक खूप चांगला एक श्लोक दिलेला आहे. तो श्लोक आपले एक महान आचार्य आहेत बलदेव विद्याभूषण, ते कोट करतात. ते सांगतात, ये इंद्रादी अंगत्यवस्थितम यज्ञम सर्वेश्वरम विष्णुम अभ्यर्च तत्शेषम अश्नन्ति तेन तद्देह यात्रां संपादयन्ति ते सन्तः सर्वेश्वरस्य यज्ञ पुरुषस्य भक्ताः सर्व किल्बिषैर् अनादिकाल विवृद्धैर् आत्मानुभाव प्रतिबंधकैर् निखिलैः पापैर्विमुच्यते. तर इथे या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे की जेवढे इंद्र, चंद्र हे जेवढे देवी देवता आहेत, आपण पाहिलं की आपले जवळजवळ 33 कोटी, एक्झॅक्टली जवळजवळ 33 कोटी देवी देवता आहेत. हे सगळे देवी देवता जे आहेत ते इथे सांगितलं की हे आपलं जे, जसं इंद्र आहे तो पाऊस पडायचं काम करतो, चंद्र आहे तो चंद्रलोक बघतो. चंद्रामुळे काय होतं, जेवढे आपले
पाणी आहे, समुद्र आहे, ते सगळं कंट्रोल होतं ते. तर असे म्हणजे सगळ्यांना वेगवेगळे डिपार्टमेंट दिलं. लक्ष्मीजींना एक डिपार्टमेंट दिलं, यमराजजीला सगळ्यांना घेऊन जायचं काम दिलेलं आहे. तर हे सगळे एक एक या जे म्हणतात ऑफिसचे जे डिपार्टमेंट आहे त्याचे हे कार्य करतायत. आणि म्हणून इथे सांगितलं की त्यांच्यासाठी आपण यज्ञ केलं पाहिजे ते. पण यज्ञ जर आपण प्रत्येक 33 कोटी देवी देवतांना करू शकतो का आपण? इज इट पॉसिबल? नाही. कारण 33 कोटी देवी देवतांना जर आपण प्रसन्न करायला गेलो तर ते शक्य नाही. म्हणून प्रभुपादजी ते काय सांगतात की हे जेवढे पण देवी देवता आहेत हे भगवान कृष्ण, भगवान विष्णूंचेच अंश आहेत तिथे. तर इथे असं भगवान कृष्णांना वरती दाखवण्यासाठी हे असं कोणी सांगितलं नाही. ऍक्च्युली हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे की जसं आपण पाहतो की जसं आपण म्हणतोय जर लॉजिकली जर समजायचं असेल तर म्हणतात ना गोमाता, गायीमध्ये सगळे 33 कोटी देवी देवता असतात. तर जर हे गायीसारख्या एवढ्या शुद्ध प्राणीमध्ये शक्य आहे तर भगवंतामध्ये का नसू शकतात? आणि म्हणून जर आपण भगवान कृष्णाची जर सेवा केली तर ऑटोमॅटिक हे 33 कोटी देवी देवतांची सेवा होते. त्यांची स्पेशल सेवा करायची गरज लागत नाही. म्हणून आणि त्याचा प्रूफ पण आहे भागवतामध्ये. एक खूप महत्वाचा श्लोक आहे, तृप्यन्ति यत् स्कंदभुजोपशाखाः प्राणोपहारच विथेंद्रियाणां सर्वारणम अच्युतेज्य. म्हणजे जेवढे पण देवी देवता आहेत ते भगवान कृष्ण किंवा विष्णूंचेच अंश आहेत. आणि इथे उदाहरण दिलेलं आहे की जसं एका झाडाला आपल्याला पाणी घालायचं असेल तर आपण काय करतो? आपण प्रत्येक फळाला किंवा प्रत्येक जी पाकळी आहे त्याला किंवा जी पानं आहेत त्यांना आपण पाणी घालत नाही. आपण काय करतो? खाली रूट जे मूळ आहे त्याच्यावरती पाणी टाकतो आणि तिथे पाणी टाकलं की आपलं काम झालं. ते मग ते पाणी ऑटोमॅटिकली सर्वांना पोहोचतं. त्याच्यासाठी आपल्याला स्पेशल काही करायची गरज लागत नाही. तसंच भगवान कृष्णाला जर आपण प्रसन्न केलं, अच्युत जे भगवान कृष्ण आहेत त्यांना जर आपण त्यांची पूजा केली, त्यांची आराधना केली तर बाकी 33 कोटी देवी देवता ऑटोमॅटिकली प्रसन्न होते. पण कोणी म्हणेल की हा बोला माताजी. हा तर आकाशं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. सर्व देव नमस्कार. तर इथे काय सांगितलं की सर्व देव नमस्कारम केशव प्रति गच्छति. तर ह्याचा अर्थ असा नाही की सर्व देवांना नमस्कार केला की केशवला पोहोचतो. केशवला तुम्ही नमस्कार करा तर हे सर्व देवतांना भेटेल. आपल्याला केशव जे आहेत नाही तर 33 कोटी जर देवी देवतांना प्रसन्न करायला जर आपण गेलो तर कॅल्क्युलेट करा 33 कोटी डिवायडेड बाय 365. तर त्याचा जो नंबर आहे ज्या पहिल्या आपण एका देवताचं पूजा करू त्याचा नंबर किती वर्षांनी येईल? इट इज नॉट पॉसिबल. तर खूप अशक्य आहे. म्हणून आपण नाही तसं नाही. जसं प्रतिभा माताजी सांगत आहे की 33 कोटी म्हणजे कोटी नाही, करोड नाहीये ते प्रकार आहे. पण तसं नाहीये. जर आपण पाहिलं फक्त रुद्र जे आहेत, रुद्र आपल्याला माहिती आहेत. रुद्र किती आहेत? 11 रुद्र. 11 रुद्रच जर 11 झाले तर बाकीचे मग इंद्र, चंद्र, यम, लक्ष्मी, कुबेर म्हणजे लाखो आहेत तसे. म्हणजे त्याला 2 अंडरस्टँडिंग आहेत. म्हणजे 33 प्रकार पण बोलतात कधी कधी, पण ऍक्च्युअल याचा अर्थ असं नाही की 33 कोटी नाही, 33 कोटी देवी देवता आहेत. ठीक आहे. तर आपल्याला सर्व देवतांना 33 कोटी देवतांना जर प्रसन्न करायचं असेल तर एक जे आहे मूळ जे आहे त्या झाडाचं त्याला आपण पाणी घातलं पाहिजे. आणि दुसरं उदाहरण आहे त्याच श्लोकामध्ये श्रीमद भागवतामध्ये की जसं आपल्याला जेव्हा शरीराला पोषण करायचं असतं आपण काय करतो? आपण माझ्या
डोळ्यांना पुष्टी पाहिजे, तर पोषण पाहिजे, तर मी डोळ्यात काय घालत नाही. कानाला पुष्टी पाहिजे का, एक तोंडात आपण घातलं, पोटाला भेटलं की ते ऑटोमॅटिक पूर्ण शरीराला ते प्राप्त होतं. तसंच भगवान श्रीकृष्णाने जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा ऑटोमॅटिकली सर्व देवी देवतांना ते प्राप्त होतं. तर हे ते या गोष्टीतून समजलं पाहिजे. पण आता हे जे सांगितलं आहे की यज्ञ तुम्ही केलं पाहिजे देवी देवतांना, हे कोणासाठी सांगितलंय? जे काहीच करत नाही, जे भगवान कृष्णाने पण करत नाहीये आणि देवी देवतांना पण करत नाहीये. म्हणजे हे कसं झालं की जो एक शाळेमध्ये 0 आणणारा पोरगा आहे, तर त्याला म्हणतात थोडा तरी अभ्यास कर, म्हणजे तू जरा 35% तरी आण. ह्याचा अर्थ असं नाही की 35% आणणं म्हणजे तो टॉपमोस्ट आहे. त्याच्यावरती 50%, 65%, 90%, 95% आणि 98% आणणारे पण पोरं आहेत. पण त्याला प्रेरणा देण्यासाठी म्हणतात, ओके बाबा तू एवढं तरी कर. तर हे असं त्याला या ह्यानी समजलं पाहिजे की काही करत नाही देवाच, म्हणजे भगवान कृष्णाचं तर करत नाहीच आहे तो, पण देवी देवतांचं पण करत नाहीये, तर ऍटलिस्ट तुम्ही एवढं तरी करा. आता होतं काय ह्याच्यामध्ये की जो काही करत नाहीये तो जेव्हा हे देवी देवतांकडे लोक का जातात? कारण त्यांना काहीतरी इच्छा असते. जसं कोणाला सुंदर पत्नी पाहिजे, कोणाला धन, पुत्रम देही, धनम देही, जनम देही, हे सगळं म्हणजे सगळ्यांना हवं असतं की मला हे दे, हे दे. देवी देवतांकडे त्याच्यासाठी जातात की मला धन दे, सुंदर बायको दे, हे ते. आणि ह्याच्यासाठी जेव्हा जातात तर ते जे आपले गुरुजी आहेत ते आपल्याला काय करतात, ते त्या प्रकारचं यज्ञ सांगतात. जसं पुत्र पाहिजे असेल तर पुत्र कामेष्टी यज्ञ करावं लागतं. तर जेव्हा तो पुत्रासाठी किंवा धनासाठी जेव्हा यज्ञ करतो आणि जेव्हा त्याला ते प्राप्त होतं, तेव्हा त्याचा विश्वास बसतो, अरे वा, मी हे यज्ञ केलं आणि ह्याच्यामुळे हे मला फळ प्राप्त झालं. तर होतं काय की तो असं ते करत राहतो आणि हळूहळू तो जे गुरुजी आहेत ते त्याला शास्त्र जे वचन आहे ते सांगतात, भगवंताबद्दल सांगतात. हळूहळू त्याचा ते विश्वास बसायला लागतो आणि म्हणून एक दिवशी त्याला समजतं की अरे हे तर जगत आहे, ते नश्वर आहे, कधी ना कधी सोडून मला जावं लागेल. मग तेव्हा त्याला ते गुरुजी आहे ते सांगतात की ह्याच्यावरती स्वर्ग लोक आहे, तर तू स्वर्ग प्राप्तीची इच्छा कर. आणि मग तो स्वर्ग प्राप्तीसाठी तो यज्ञ करायला चालू करतो. आणि असं हळूहळू त्याची श्रद्धा जी आहे ती शास्त्रांवरती, देवतांवरती, भगवंतावरती वाढते आणि त्याची जी भक्तीमध्ये प्रगती होते. तर हे जे एकदम काही नाही करणार आहे त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे, पण जे उत्कृष्ट जे भक्त आहेत ते फक्त भगवान कृष्णाचंच भजन करतात. तर इथे या श्लोकमध्ये असं आपल्याला बघायला भेटतं इकडे. आणि इथे प्रभुपादजी सांगतात की जसं आधीच्या श्लोकमध्ये सांगितलं होतं की फक्त भगवंताचा प्रसादच खाल्ला पाहिजे, ठीक आहे. तर एक उदाहरण देतात प्रभुपादजी की आपल्याला कुठल्या बिमारीपासून, कुठल्या डिझीज पासून आपण जर वाचायचं असेल तर आपण काय घेतो, वॅक्सिनेशन घेतो. तसं हे कृष्ण प्रसाद जे आहे ते त्या बिमारीपासून वाचवण्यासाठी स्वतःला ते एक वॅक्सिनेशन आहे ते, म्हणून आपल्याला ते प्रसाद खात राहायला पाहिजे. आणि पुढे प्रभुपादजी एक खूप चांगलं ह्याच्यामध्ये तात्पर्यामध्ये म्हणतात की एक मिनिट मी वाचतो, हे खूप चांगलं. वास्तविकपणे अन्नधान्य आणि भाजीपाला हे खाण्यास योग्य पदार्थ आहेत. मनुष्य, प्राणी विविध प्रकारचे अन्नधान्य, भाजीपाला, फळ, फळावळे इत्यादी ग्रहण करतात आणि पशु या अन्नधान्यांचे तथा भाजीपाल्यांचा अवशेष तसेच गवत, वनस्पती इत्यादी ग्रहण करतात. मांस खाण्याच्या आहारी गेलेल्या लोकांनी सुद्धा वनस्पतीच्याच उत्पादनावर अवलंबून राहावे लागते. तर कोण म्हणेल की हे, कोणी म्हणेल की हे जे भाजीपाला आहे मला हे नको आहे, मला अन्न नको आहे, मी तर नॉनव्हेज खातो, तर ह्याची गरज नाही. पण असं नाही. तर प्रभुपादजी आपल्याला क्लिअर करतात की
जे मांसाहार करतात ते जे प्राणी आहेत, काही म्हणा, ते कोंबडी असू दे किंवा अं, काही असू दे, ते पण कशावरती जगतात? ते पण अन्नावरतीच जगतात. म्हणून अन्न हे खूप इम्पॉर्टंट महत्वाचं तत्व आहे आणि त्यासाठी हे यज्ञ केलं पाहिजे, हे इथे भगवान अर्जुन सांगत आहेत इथे. तर यासाठी यज्ञ केलं पाहिजे. आणि दुसरं कारण हे पण आपलं आचार्य सांगतात की जे अर्जुन म्हणत होता की मला हे युद्ध नकोय, मी पळून जातो, मी जंगलामध्ये राहील. पण जंगलामध्ये जरी गेला तर तिथलं पण अन्न तुला घ्यावंच लागेल, फळ हे. तर त्याच्यासाठी तर तुला हे यज्ञ करावंच लागेल. म्हणजे यज्ञ कसं होणार ते इथे सांगत आहे, कर्म समुद्भव. तुझ्या कर्मातून हे यज्ञ उत्पन्न होईल. म्हणून तुझं कर्म काय आहे? तू क्षत्रिय आहे, म्हणून तू हे युद्ध केलंच पाहिजे, हे असं आपण इथे भगवान इथे आपल्याला हा संदेश देत आहेत. आपण पुढचा अजून एक श्लोक पाहूया. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. थोडं बोलायचं तर रिपीट करू शकता. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि. हरे कृष्ण. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम् ब्रह्माक्षर समुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर याचा आपण शब्दार्थ अनुवाद पाहूया. इथे सांगितलं आहे की वेदांमध्ये नित्य कर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतीरित्या स्थित झाले आहे. तर इथे काय आपण पाहिलं, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभव, पर्जन्यात अन्न संभव आणि यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव. आता कर्म पर्यंत सांगितलं, तो सायकल खालून म्हणजे असं अन्न म्हणजे जीवांपासून अन्नपर्यंत. आता कर्म पर्यंत. कर्म कुठून येतात तर ते सांगतात कर्म ब्रह्मोद्भवम. जे कर्म आहे ते ब्रह्म म्हणजे वेद, वेदांपासून कर्म होणं. म्हणजे वेदामध्ये सांगितलं ते कर्म केले पाहिजे आपल्याला. कर्म काय आहे ते लोकांना ते पण माहित नाही. लोकांना वाटतं की मी जे करत आहे तेच कर्म, मी माझ्या बिझनेस चालवत आहे ते कर्म, मी माझं बायको पोरांचं पोषण करत आहे ते कर्म. पण तसं नाही. जे शास्त्रामध्ये सांगितलं ते कर्म आहे आणि जे शास्त्रामध्ये सांगितलं की हे करू नका ते विकर्म आहेत. तर इथे शास्त्रामध्ये दिलेलं आहे की काय काय कर्म केले पाहिजे. मग पुढे सांगितलंय ब्रह्माक्षर समुद्भव. आणि हे वेद कुठून येतात? अक्षर म्हणजे भगवान विष्णू किंवा कृष्ण. ब्रह्मा अक्षर समुद्भव. तर हे जे वेद आहेत ते भगवान पासून येतात. सॉरी, हरे कृष्ण. तर तिथे भगवान सांगत आहे की म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरित्या स्थित झालेले आहे. आणि म्हणून जे अध्यात्म किंवा ब्रह्मतत्व आहे ते शाश्वत रूपे या यज्ञात स्थित झालेले आहे. तर ह्याच्यात पण जर आपण पाहिलं तर इथे तात्पर्यामध्ये इथे सांगितलं आहे. आपण तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे की यज्ञात कर्म किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रीत्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्मांची विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे. तर आपण जो श्लोक पाहिला तो श्लोक नंबर 13, यज्ञार्थात कर्म वन्यत्र लोकयम कर्मबंधनः. तर त्याचा जो खरा जो काय म्हणतात त्याचा जो उपयोग आहे तो या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. तर भगवंतासाठी आपण कार्य केलं पाहिजे. कसं
जीव कशावरती असतात, अन्न, आणि तसं पूर्ण जो सायकल आहे तो आपल्याला दाखवला होता. तर इथे म्हणून फायनली ते इथे खालून चालू होता जीवांपासून ते वरती शेवटी फायनली भगवानपर्यंत येतं. म्हणून सगळ्यांचा जो बेस आहे तो भगवान आहे आणि त्यांच्यासाठी कर्म आपण केली पाहिजे. पुढे इथे सांगतात की म्हणून वेद हे कर्मविधीचा संहिता आहे. वेदांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म किंवा अनाधिकृत किंवा पाप कर्म म्हटले जाईल. तर जे वेदांमध्ये जे नाहीये, वेदांमध्ये जे अनाधिकृत आहे त्याला पाप कर्म म्हटलं. तर पाप कर्म म्हणजे जे शास्त्रामध्ये सांगितलंय, जे अनाधिकृत आहे त्या गोष्टीने पाप कर्म म्हटलं आहे. आणि ज्यांची काय म्हणतात ना अलावन्स केलं, म्हणजे हे तुम्ही हे करू शकता, तर ते आहे ते कर्म आहे. म्हणून कर्मांच्या प्रतिक्रियांपासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. म्हणून कधी पण जीवनात आपल्याला वेदांकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. असं नाही की मी माझ्या मनात जे येईल ते मी करत राहील, तसं नाही चालणार. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला वेदांकडून आपल्याला मार्गदर्शन घेतलं पाहिजे की काय कर्म आहे, काय विकर्म आहे. तर ते आपल्याला शास्त्रांकडून समजलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्रीय नियमानुसार कर्म करावे लागतात, त्याप्रमाणे मनुष्याने भगवंताच्या सर्वश्रेष्ठ राज्याच्या नियमानुसार कर्म केले पाहिजे. तर आपल्याला जसं सॉरी आज माझा घसा करा हरे कृष्ण. तर जसं आपण कुठल्या देशात राहतो त्या देशाचे नियम जे कानून आहे ते आपल्याला पालन करावे लागतात. त्याच्यासाठी काही म्हणजे एक्सक्यूज नाही असं मला माहित नव्हतं असं नाही. तसंच ही जी सृष्टी आहे त्या सृष्टीचे काही नियम आहेत, त्या नियमानुसार आपल्याला चाललं पाहिजे. आणि बरेचसे पापी लोक आहेत, ते म्हणतात कुठे देव आहे, काय आहे, सगळं हे खोटं आहे आणि ते भगवंताला मानत नाही आणि ते आपलं मनाप्रमाणे ते कर्म करत राहतात. तर ते जेव्हा कर्म करतात ते विकर्म किंवा पाप कर्म ते म्हणून ते त्याला हे केलं जातं. तर आपल्याला नेहमी इथे वेदांकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. असं म्हटले आहे की अस्य महत्वभूतस्य निश्वासितम एतम एतद यद ऋग्वेदी यजुर्वेद सामवेद अथर्वांगिरसः. तर इथे सांगितलं हे जे 4 वेद आहेत, कुठले 4 वेद? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ओरिजिनली जो वेद होता ते एकच होता. मग व्यासदेवजींनी त्याला डिवाइड केलं, त्याला 4 भागामध्ये, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि मग ते आपल्याला या 4 भागमध्ये आपल्याला दिसत आहे. तर हे जे वेद आहे ओरिजिनली ते कसे आले? भगवाननी जेव्हा श्वास घेतला, भगवंत जेव्हा श्वास घ्यायचे त्या श्वासातून हे वेद सगळे निघालेले आहेत. तर ब्रह्मसंहितामध्ये म्हणजे आपल्याला मी याच्यासाठी सांगेन ब्रह्मसंहिता, कारण आपल्याला खरं नाही वाटणार की अरे ब्रह्म म्हणजे देवाने श्वास घेतला तर श्वासामधून वेद कसे येते. तर ब्रह्माजी म्हणतात, ते खूप चांगला श्लोक आहे, अंगानि यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती पश्यन्ति पांति चिरयन्ति कलम जगंती. तर ते काय म्हणतात, ब्रह्माजी काय म्हणतात की भगवानचं जे शरीर आहे ते कुठल्याही अंगाने कुठलेही काम करू शकतं. जसं आता मला खायचं असेल तर मी तोंडानेच खाऊ शकतो, मी डोळ्यांनी किंवा नाकाने नाही खाऊ शकत किंवा कानाने नाही खाऊ शकत. तर मला ऐकायचं असेल तर मी डोळ्याने ऐकू शकत नाही. पण भगवंतांचं तसं नाही. भगवंत कुठल्याही अंगाने कुठलंही कार्य करू शकतो. त्याच्यासाठी त्यांना काही जस्ट रिस्टार्ट करतो झूम. झाले ओके. तर भगवान कुठल्याही अंगाने कुठलेही कार्य करू शकतात. तर म्हणून जेव्हा देवाने जेव्हा श्वास घेतला तेव्हा त्यांच्या
या श्वासोश्वास जे आहे त्याच्यातून हे वेद उत्पन्न झाले आणि म्हणून या वेदांचं पालन करत राहिलं पाहिजे इथे. आणि पुढे एक खूप चांगलं इथे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर भगवंत आपल्या श्वासोश्वासद्वारे बोलूही शकतात आणि डोळ्याद्वारे गर्भधारणही करू शकतात. तर भगवंताला काही त्यांना असं म्हणजे ते भगवान स्पेशल कशाने काही करू शकतात. म्हणून आपण एक सिंपल उदाहरण, आपण जर आपण भगवद्गीता पाहिली तर सॉरी महाभारत पाहिलं तर महाभारतामध्ये पण जेव्हा व्यासदेवजी जेव्हा यांच्याकडे आले, सत्यवतीने जेव्हा त्यांना बोलवलं होतं व्यासदेवला, तर त्यांनी दृष्टीने त्यांना त्यांचं गर्भ धारण केलं होतं. ते जेव्हा व्यासदेव करू शकतात तर भगवान काय नाही करू शकतात. तर भगवान कुठल्याही अंगाने काहीही कार्य करू शकतात आणि ते सांगितलं आहे की डोळ्याद्वारेही गर्भधारण करू शकतात आणि श्वासाद्वारेही बोलू शकतात. जेव्हा ते श्वास घेतात त्यांनी कोणाला ते समजेल भगवान काय बोलत आहेत ते. आणि म्हणून दुसरं जर पाहिलं तर भगवान, आपण जेव्हा भगवंताला भोग लावतो तर ते जेव्हा खातात तर ते असं नाही की त्यांनी हाताने घेऊन त्यांनी खाल्लं तरच तो प्रसाद, नाही, त्यांची दृष्टी पडताच ते डोळ्याने पण खातात. त्यांना खायसाठी त्यांना हाताची किंवा त्यांना तोंडात टाकायची गरज नाही. जेव्हा त्यांची दृष्टी पडते ते डोळ्याने पण खाऊ शकतात आणि ते डोळ्याने खातात. ते त्यांचं नॉर्मल प्रोसिजर. म्हणून इथे सांगतात की भगवान कुठल्याही अंगाने काहीही करू शकतात इथे. तर आणि पुढे सांगितलं आहे की एक खूप चांगलं तात्पर्यामध्ये एक आहे काय की शेवटी इथे सांगितलं आहे मोक्ष प्राप्ती करणे हे बद्ध जीवासाठी एक संधीच असते. म्हणून बद्ध जीवांनी कृष्ण भावना भावित होऊन यज्ञ पद्धती अनुसरणाचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. तर कृष्ण भावना भावित आपल्याला व्हावंच लागेल आणि आपल्याला ही संधीचं जे आहे आपल्याला ही संधीचा वापर केला पाहिजे. म्हणून बद्ध जीवांनी कृष्ण भावना भावित होऊन अनुसर ओके ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वाचे अंगीकार करू शकतात. तर इथे शेवटी सांगतात की ज्यांनी वेदांचं पालन केलं नाहीये ते सुद्धा या कृष्ण भावनेच्या तत्वाचा अंगीकार करू शकतात. कृष्ण भावना ते पण ते स्वीकारू शकतात. असं त्याची गरज नाही की त्यांना वेदांचं पालन केलं तरच ते मग भक्ती करू शकतात. नाही, भगवंताची भक्ती करायची असेल ते कसेही करू शकतात. कारण कृष्ण भावनेचे अंगीकार करणे म्हणजे वैदिक करणे किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणेच आहे. तर जेव्हा भगवंताची भक्ती करतो तो ऑटोमॅटिक ते वैदिक यज्ञ किंवा वैदिक कर्म प्रमाणेच आहेत. तर इथे हे 2 श्लोक संपतात. मी थांबतो इथे आणि कोणाला काही प्रश्न असेल तर आपण घेऊया. हरे कृष्ण. ठीक आहे, ओके. कोणाचं काही प्रश्न नसेल, काही कमेंट नसेल तर आपण थांबूया इथे आणि पुढच्या आठवड्यात भेटूया आपण. धन्यवाद माताजी. हेमांगिनी माताजी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद सरांना. राखी माताजी. हरे कृष्ण. चला मी क्लोज करतो इथे मीटिंग. हरे कृष्ण.